गुरुपौर्णिमेची पहाट उगवली होती. आकाशात मंद चंद्र अजूनही दिसत होता. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जात होत्या. मंदिरांमध्ये घंटानाद सुरू झाला होता. ओम साई राम, ओम साई राम या मंत्राने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो मनाने चांगला, प्रामाणिक आणि मेहनती होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होती. वडिलांचे निधन झाले होते, शेतीत नुकसान झाले होते, नोकरी मिळत नव्हती, घरात आई आजारी होती. अनेक प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नव्हते. माधव रोज देवापुढे बसायचा आणि म्हणायचा, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? एके दिवशी त्याच्या गावात शिर्डीहून आलेले एक वृद्ध साई भक्त आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी माधवला विचारले, बाळा, एवढा निराश का दिसतोस? माधवने आपली संपूर्ण व्यथा सांगितली. वृद्ध हसले आणि म्हणाले, संकटे संपवणारा एकच मार्ग आहे, गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि सबुरी. साईबाबांनी 2 शब्द दिले होते, श्रद्धा आणि सबुरी. त्यांच्यावर विश्वास ठेव. त्यांनी माधवला एक छोटी साईबाबांची प्रतिमा दिली आणि म्हणाले, या गुरुपौर्णिमेपासून दररोज साईबाबांची आरती कर. कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस, फक्त भक्ती कर. माधवने ती प्रतिमा डोक्यावर घेतली. दुसऱ्या दिवसापासून त्याने पहाटे उठून स्नान करणे, साईबाबांना फुले अर्पण करणे, दिवा लावणे आणि ओम साई राम या नामाचा जप करणे सुरू केले. सुरुवातीला काहीच बदल झाला नाही. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पण माधवने भक्ती सोडली नाही. एका रात्री त्याला स्वप्न पडले. त्याने पाहिले की शिर्डीतील द्वारकामाईमध्ये साईबाबा धुनीजवळ बसले आहेत. माधव त्यांच्या चरणी जाऊन रडू लागला. साईबाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, संकटे ही परीक्षा असते. भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे. तुम्हाला काही मागू नकोस, मी तुला योग्य वेळ सर्व काही देईन. इतके बोलून बाबांनी त्याला धुनीतील उदी दिली. माधवची झोप उघडली. त्याला ते फक्त स्वप्न वाटले. पण सकाळी उठून पाहतो तर काय, त्याच्या साईबाबांच्या फोटोसमोर उदीसारखी पवित्र राख पडलेली होती. त्याचे डोळे भरून आले. तो म्हणाला, बाबा, तुम्ही खरंच माझ्याबरोबर आहात. त्या दिवसापासून त्याचा आत्मविश्वास वाढला. तो अधिक मेहनत करू लागला. एका दिवशी अचानक त्याला एक औषध निर्माण कंपनीत मुलाखतीसाठी बोलावणे आले. त्याने मुलाखत दिली. काही दिवसांनी त्याची निवड झाली. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आईच्या उपचारासाठी पैसे मिळू लागले. पण कथा इथे संपली नाही. 1 वर्षानंतर पुन्हा गुरुपौर्णिमा आली. माधवने ठरवले, यावेळी मी शिर्डीला जाऊन बाबांचे दर्शन घेणार. तो पहाटे बसने शिर्डीला पोहोचला. समाधी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी होती. तासनतास रांगेत उभा राहिल्यानंतर त्याला बाबांचे दर्शन झाले. तो समाधीसमोर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच मागत नव्हता, फक्त म्हणाला, बाबा, तुमच्यामुळे मला श्रद्धेचा अर्थ समजला. दर्शन झाल्यावर तो द्वारकामाईत गेला. तेथे एक वृद्ध फकीर शांतपणे बसले होते. त्यांनी माधवकडे पाहून विचारले, बाळा, नोकरी लागली ना? माधव थक्क झाला. त्याने कधीच त्या व्यक्तीला पाहिले नव्हते. तो म्हणाला, हो, पण तुम्हाला कसं माहीत? फकीर हसले. ते म्हणाले, ज्याच्यावर साईची कृपा असते त्याची बातमी आम्हाला असते. इतके बोलून त्यांनी त्याच्या हातावर थोडी उदी ठेवली. माधव नमस्कार करण्यासाठी खाली वाकला, पण पुन्हा वर पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. तो संपूर्ण द्वारकामाई शोधत राहिला. कोणालाही तो फकीर दिसला नव्हता. माधवच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याला खात्री झाली की ते स्वतः साईबाबाच होते. गावी परतल्यानंतर त्याने प्रत्येक गुरुपौर्णिमेला गरिबांना अन्नदान सुरू केले. कोणाला औषधे लागली तर मदत करू लागला. कोणाचे शिक्षण थांबले तर फी भरू लागला. तो नेहमी म्हणायचा, साईबाबांची खरी पूजा म्हणजे गरजूंची सेवा. हळूहळू त्याच्या घरी सुख, समाधान आणि आनंद नांदू लागला. आई पूर्णपणे बरी झाली. शेतीही पुन्हा हिरवीगार झाली. नोकरीत त्याला बढती मिळाली. लोक म्हणू लागले, माधवचं नशीब बदललं. पण माधव हसत म्हणायचा, नशीब नाही बदललं, माझी श्रद्धा बदलली. आणि जिथे श्रद्धा असते तिथे साईबाबांची कृपा आपोआप मिळते. पुढील गुरुपौर्णिमेला त्याने गावात मोठा साईनाम सप्ताह आयोजित केला. सकाळपासून भजन,
कीर्तन, साईचरित्र पारायण, अन्नदान आणि संध्याकाळी पालखी सोहळा झाला. गावातील अनेक लोक त्यात सहभागी झाले. त्या दिवशी एका वृद्ध महिलेला अन्नदानाच्या रांगेत बसताना भोवळ आली. माधव स्वतः धावत गेला. त्याने तिला पाणी दिले, औषध दिले आणि प्रेमाने जेवण वाढले. महिलेने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, बाळा, आज साईबाबांनीच माझी सेवा केली. हे ऐकताच माधवच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याला समजले, भक्ती म्हणजे केवळ मंदिरात दिवा लावणे नव्हे, भक्ती म्हणजे प्रत्येक जीवात गुरूंचे दर्शन घेणे. त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्न पडले. साईबाबा समाधीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य हास्य होते. ते म्हणाले, ज्याने गुरुला ओळखले त्याने देवाला ओळखले. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नाही, तर अहंकाराचा त्याग करून सेवेचा स्वीकार करण्याचा दिवस आहे. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, सेवा कर, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. माधव नमस्कार करण्यासाठी वाकला. क्षणात प्रकाशाचा तेजस्वी झोत पसरला. त्याची झोप उघडली. पहाट झाली होती. गुरुपौर्णिमेचा दिवस पुन्हा उजाडला होता. त्याने साईबाबांच्या चरणी फुले अर्पण केली आणि शांतपणे म्हणाला, बाबा, मला संपत्ती नको, प्रसिद्धी नको, वैभव नको. आयुष्यभर तुमच्या चरणी श्रद्धा, सबुरी आणि सेवाभाव टिकून राहू द्या. त्या दिवसापासून माधव प्रत्येक गुरुपौर्णिमेला एकच संदेश देऊ लागला. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. साईबाबा म्हणजे श्रद्धा, सबुरी, प्रेम, सेवा आणि करुणेचा अखंड झरा. जे मनापासून त्यांचे स्मरण करतात त्यांच्या आयुष्यातील संकटे नाहीशी होण्यापूर्वी त्यांना ती संकटे पेलण्याची शक्ती नक्की मिळते. आणि तीच गुरुकृपेची खरी अनुभूती आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.